पहिला बॉल वाईड, दुसऱ्या बॉलवरती आक्रमक. जबरदस्त बॅटिंग. मोहन पारदीच्या बॅटमध्ये पहिला चौकार, 5 षटकार बघितले. पाठच्या पहिल्या षटकामध्ये विचार केला तर आता ऋषिकेशवरती दबाव निर्माण केला जातोय बघा. पहिला बॉल वाईड, दुसऱ्या बॉलवरती चौकार. स्वीप फटका खेळण्याचा प्रयत्न एष्ट्याच्या मधोमध सापडला. यस, डेफिनेटली विकेट. मोठा झटका लागलाय. कुंभळवाडी टीमचा मोठा हादरा पाहायला मिळतोय. बिग फिश इन द नेट. मोठा मासा गळाला लागलाय आणि इथे संघाचा प्रमुख खेळाडू बाद झालाय. 9 चेंडू मध्ये 34 धावा टोकल्या आणि तो बाद झालाय. मोहन पारदे बॅक टू द डगआउट. सांग आकाशच्या माध्यमातून खूप सुंदर संगीत ऐकायला मिळालं. खरं तर टायमिंग फार सुंदर पाहायला मिळालं. आणि त्याच नंतर आता मोहन पारदी बाद झाल्यानंतर कोंबळवाडी संघाच्या समर्थकांच्या निराशा पाहायला मिळतात बघा. अगदी पॅड स्वीपनं फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. अगदी यष्ट्याच्या मधोमध सापडलाय. तुम्ही ऑन स्क्रीनवरती रिप्ले पाहू शकतात. अगदी मधोमध सापडला आणि त्याच नंतर आपला प्रमुख खेळाडू बाद झाल्यानंतर 9 चेंडूमध्ये 34 धावा टोकल्या आणि त्याच नंतर आपले विकेट सोडावे लागले. कौतुक करेन ऋषिकेशचं, कारण पहिला बॉल वाईड बॉल फेकला, त्याच नंतर हाफ ट्रॅकर बॉलवरती चौकार आला. दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजावरती आणि त्याच नंतर तिसरा बॉल फेकत असताना अगदी लेग बिफोरचा शिकार बनले 2 खेळाडू. कोंबळवाडी संघाचा बालचंद्र त्याच पद्धतीचा बाद झाला आणि त्याच नंतर मोहन पारदी देखील त्याच पद्धतीने बाद झालाय बघा. महेश गेल्या 4थ्या क्रमांकावरती फलंदाज. फटका बसलाय बॅक टू बॅक. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक झटका लागलाय कोंबळवाडी टीमला. 3 गडी बाद. धावसंख्या पाहताय तुम्ही 44. संगीत आकाशच्या माध्यमातून डीजे ऑपरेटिंग केले जाते बघा. आणि त्याच नंतर आता विचार केला तर पूर्णपणे संघ संकटामध्ये सापडला होता. कारण 18 चेंडू 48 धावेची गरज असताना ते दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना दिनेश वाघनं फार चांगला कमबॅक केला. आपटाकर बॉल उडवला. यावेळेस ऑन साईडला शतरक्षक असणार. ताकद कमी पडली. 3 बॉल 3 विकेट. एकदा जोरदार टाळ्या ऋषिकेशसाठी. ऑन हॅट्रिक बॉल होता बघा. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली खरवईवाडी टीम कडनं ऋषिकेशच्या माध्यमातून. अजून एक विकेट. तीन विकेट सलग घेतले बघा गोलंदाजानं. हॅट्रिक कंप्लीट केले बघा आपल्या नावावरती ऋषिकेश या गोलंदाजानं. शेवटच्या अंतिम 2 बॉलचा खेळ बाकी. 8 चेंडू आणि 35चं समीकरण बाकी राहिलंय बघा. आता विचार केला कोंबळवाडी संघ पूर्णपणे अर्धा निम्मा संघ गारच झालाय. प्रकाश पारधी नॉन स्ट्रायकिंग जास्त राहिलाय. अजून एक विकेट. 1 मोर विकेट डाऊन. सलग 4 विकेट घेतले त्या गोलंदाजासाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. यावेळेस एष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि इथे 4था गडी बाद केला या षटकामध्ये.
तसं गोलंदाजी या स्पर्धेमध्ये खरं तर राहिले ऋषिकेशची. बघा पहिल्या षटकामध्ये 31 धावा खर्च केल्या प्रमुख गोलंदाज बादल सवार याने. दुसऱ्या षटकामध्ये दिनेश वाघनं फार चांगला कमबॅक केला, फक्त 8 धावा खर्च केल्या. आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना पहिला बॉल वाईट, दुसऱ्या बॉलची चौकार आला होता आणि सलगचे 4 बॉल 4 विकेट. जबरदस्त गोलंदाजी. आता विचार केला तर 7व्या क्रमांकावरती फलंदाज गेलाय मैदानाच्या आतमध्ये शरदला. पाहू शकाल इन ऍक्शन मध्ये तुम्ही. 5वा बॉल विकेट पाहायला मिळेल का? विचार केला तर 5 चेंडू 5 विकेट, एक नवीन रेकॉर्ड पाहायला मिळेल. फटका चांगला आहे, अप साइडच्या दिशेमध्ये चेंडू थांबणार नाही, चेंडू गोळीच्या वेगानं फरार झालाय. मिळेल 4 रन.